लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सिन्नर येथील सागर लोंढे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आणखीन 3 संशयितांना अटक केलेली आहे। लवकरच या हल्ल्यामागील कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉक्टर निलेश पालवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। हल्ला प्रकरणात आतापर्यंत 5 संशयितांना अटक करण्यात आलेली असून न्यायालयाने सर्व संशयितांना सोमवार म्हणजे 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। लोंढे यांच्यावरील हल्ला प्रकरणातील संशयित तुषार जाधव याच्यावर 2 गुन्हे तर अजय भोंगाळकर यावर 1 गुन्हा दाखल असून आकाश बोर्डेवर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा आणि निलेश अहिरेवर अंबड पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल असून सर्व संशयित गुन्हेगार प्रवृत्तीचं असल्याचं तपासात आढळून आल्याचं डॉक्टर निलेश पालवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे। सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिन्नर शहरामध्ये दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 1:30च्या दरम्यान ही घटना घडलेली होती। या ठिकाणी दोस्ती ट्रेडर्स नावाचं एक दुकान आहे। त्या ठिकाणी तिचे संचालक जे आहेत सागर लोंढे त्या ठिकाणी बसलेले असताना अचानक काही तरुणांनी येऊन त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केलेला होता, जीवघेणा हल्ला। आणि हा हल्ला करून पळून जात असताना गाडीमध्ये बसल्यावर त्यांनी अग्निशस्त्राद्वारे एक फायर पण केलेला होता आणि मग ही मंडळी पळून गेलेली होती। तर तात्काळ पोलीस स्टेशनला ही माहिती मिळताच आमचं पथक त्या ठिकाणी हजर झालेलं होतं आणि तत्काळ तपास करून आम्ही त्या गाडीचा पाठलाग करून नांदूर शिंगोटे या ठिकाणी ती गाडी आपल्याला मिळून आलेली होती। गाडीमध्ये या घटनेमध्ये वापरलेली हत्यारं, शस्त्र तसेच पिस्टल देखील आढळून आलेलं होतं। नंतर घटनेच्या 2 तासाच्या आतच आपल्याला यातील एक आरोपी पण पकडण्यात यश मिळालेलं होतं। तुषार जाधव नावाच्या ह्या आरोपीला अटक करण्यात आली होती तात्काळ आणि त्याच्यातून आपल्याला इतर आरोपींबद्दल माहिती मिळालेली होती। यातील काही आरोपी हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दिशेने पळून गेलेले होते, परंतु आपल्याला संध्याकाळपर्यंत दुसरा यातला आरोपी जो शाहरुख मणियार याला पण आपण अटक केली होती आणि दुसऱ्या दिवशी 19 तारखेला इतर 3 आरोपींना देखील अटक करण्यात आलेली आहे। सर्व आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर करून त्यांचा 23 डिसेंबरपर्यंत आपण पोलीस कोठडी रिमांड देखील त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे आणि या आरोपींकडे आपण अधिक चौकशी करत आहोत की या घटनेमध्ये त्यांनी नेमकं अशा पद्धतीने सागर लोंढेवर का हल्ला केला। तर त्या ठिकाणी आपल्याला थोडक्यात असं या प्रथमदर्शनी असं निष्पन्न झालेलं आहे की यातील जो एक आरोपी आहे सागर नागरे हा विधानसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी लागले त्या दिवशी मिरवणुकीकरता या ठिकाणी सिन्नरमध्ये आलेला होता आणि तो जखमी आहे सागर लोंढे याच्यासोबत त्याचा मिरवणुकीमध्ये धक्काबुक्की होऊन काहीतरी वाद झालेला होता आणि त्या वादाचा बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून सदर घटना केलेली असल्याचं आम्हाला प्रथमदर्शनी वाटतं आहे, परंतु त्या दृष्टिकोनातून आपण अधिक तपास करत आहोत। धन्यवाद। डॉक्टर निलेश पालवे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या पथकानं गुरुवारी सायंकाळी 7 वाजता अजय मधुकर भोंगाळ, आकाश मिलिंद बोर्डे, निलेश सुनील अहिरे या 3 संशयितांना नाशिक पुणे रोडवरील शिंदे टोल नाक्याजवळ जेरबंद केलं। पोलीस या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार संशयित सागर पोपट नागरे याच्या मागावर आहेत। या हल्ल्यात वापरलेली कारही त्याच्या मालकीची असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। पोलिसांनी गुरुवारी पकडलेल्या 3 संशयितांसह त्यापूर्वी पकडलेल्या एकावर अंबड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। लोंढे यांच्यावर हल्ला करताना कारमध्ये बसलेल्या एका संशयितानं रिव्हॉल्व्हरमधून झाडलेली गोळी ही रिव्हॉल्व्हरमध्येच अडकून असल्याचं पोलीस तपासात आढळून आलेलं असून याबाबतही पोलीस अधिक तपास करत आहे। तर ताब्यात घेतलेले संशयित गुन्हेगार प्रवृत्तीचं असल्यानं पोलीस त्यांच्या विरोधात MPDA अथवा मोक्कासारखी कारवाई करण्याच्या तयारीत असून त्यांच्या गैरकृत्याबाबत काही माहिती असल्यास सिन्नर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आलेले आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, सिन्नर।